नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट हा पार्ट आपण डिस्कस केला होता आणि त्याचा एक प्रॉब्लेम बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो बघणार आहे. पेज नंबर 3.28 जो सॉल्व्ड क्वेश्चन नंबर 3 किंवा इलिस्ट्रेशन 3 आहे ते आपण आता बघणार आहोत. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप शॉर्टमध्ये दिली आहे. त्यांनी म्हटलं द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ मेसर्स राम रहीम ब्रदर्स रायपूर इज 9,000. सो हिअर the average profit is already given which is 9,000 हे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे, बरोबर आहे. द फर्म्स इनिशियल कॅपिटल इज ₹60,000. आता इनिशियल कॅपिटल जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे 60,000. इनिशियल कॅपिटल म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार तर कॅपिटल एम्प्लॉईड, यालाच आपण काय म्हणणार कॅपिटल एम्प्लॉईड. पुढे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ऑफ 10% इज एक्सपेक्टेड. म्हणजे तुम्हाला NRR किती दिला आहे तर 10% दिला आहे. ओके. आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ गुडविल ॲज पर कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. आता इथे दोन मेथड्स आहेत आपल्याला माहिती आहे. तर कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. यामध्ये महत्त्वाचा पार्ट असा आहे की आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचं जर कॅपिटलायझेशन केलं तर आपल्याला तिथे काय लागणार आहे तर आपला जो फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे यालाच आपण म्हणतो कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. याला आपण काय म्हणतो कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट ही काढायची आणि त्याच्यातून काय सबट्रॅक्ट करायला लागतं नेट ॲसेट्स, नेट टेंजिबल ॲसेट्स. ओके. हा जो काही पार्ट आहे ह्यालाच आपण काय म्हणतो तर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ही व्हॅल्यू आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. पण आपल्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे की नेट टेंजिबल ॲसेट. पूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे, इनिशियल कॅपिटल म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड पण दिलेलं आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेलं आहे, पण कुठेही नेट टेंजिबल ॲसेट दिलेलं दिसत नाही आहे. तर इथे महत्त्वाचा मुद्दा जी तुमची इनिशियल कॅपिटलची अमाऊंट आहे म्हणजे तो जे काही पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सनी सुरुवातीला बिझनेस सुरू करताना किंवा पार्टनरशिप फर्म सुरू करताना 60,000 रुपयांचं कॅपिटल एम्प्लॉय केलेलं आहे. हे कॅपिटल एम्प्लॉय केलेली जी अमाऊंट आहे तीच या प्रॉब्लेममध्ये नेट टँजिबल ॲसेट म्हणून आपण कन्सिडर करणार. हा ह्याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, नेट टँजिबल ॲसेट म्हणून आपण ते ट्रीट करणार. ओके. आता असं का त्याचा एकदम सिम्पल लॉजिकल जो काय हे पार्ट आहे तो बघा की 60,000 रुपये त्यांनी कॅपिटल आणलं तर बिझनेस करताना जे काही पैसे आणलेले त्याचं काय होणार. आयदर ते तुमच्या बँकेत असू शकतात किंवा तुमच्याकडे ती हार्ड कॅश असू शकते किंवा त्याच्यातून तुम्ही बिझनेससाठी काहीतरी ॲसेट परचेस करणार. म्हणजे एखादी मशीन घेतली, एखादी लँड घेतली, एखादी बिल्डिंग घेतली, एखादं फर्निचर घेतलं. म्हणजे थोडक्यात जी काही तुम्ही कॅपिटल एम्प्लॉय केलं आहे त्याच्यामधनं सुरुवातीच्या स्टेजला तुमच्या ॲसेट्सच क्रिएट होणार आहे. त्यामुळे जेव्हा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला नेट टँजिबल ॲसेट्स दिलेल्या नसतील, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नेट टँजिबल ॲसेट्स दिलेल्या नसतील तेव्हा जी काही तुमची कॅपिटल एम्प्लॉईडची अमाऊंट आहे तीच अमाऊंट तुम्ही नेट टँजिबल ॲसेट म्हणून काय करणार आहे ट्रीट करणार आहे. सो हिअर कॅपिटल एम्प्लॉईड that is initial capital introduced by the partners is equal to net tangible assets. Okay.
तर आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी इथं लिहिला आहे मी, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू 100 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग आता आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट किती दिला आहे, तर तो आहे 9000, बरोबर आहे, इंटू 100 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे 10. तर तुमची ही अमाऊंट किती होईल, 9000 इंटू 10, म्हणजे ती अमाऊंट झाली 90,000, बरोबर आहे. लेस ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, नेट टेंजिबल ॲसेट विच इज इक्वल टू 60,000, दॅट इज कॅपिटल एम्प्लॉयड. म्हणजे 90,000मधनं आपण 60,000 जर सबट्रॅक्ट केले तर आपलं डायरेक्टली गुडविलचं व्हॅल्युएशन आलं, दॅट इज 30,000. हे लक्षात येतं आहे का बघा. आपण काय केलं, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटचा जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहिला आहे, त्याच्यावरून ती व्हॅल्यू काढली, ती आली 90,000 रुपये, आणि त्यातनं नेट टेंजिबल ॲसेटची जी व्हॅल्यू ती सबट्रॅक्ट केली आणि तुमचा डिफरन्स जो आला तो आला गुडविल. म्हणजे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट या मेथडमध्ये आपल्याला कम्पॅरेटिव्हली तो पार्ट सोपा जाणार आहे, फक्त नेट टेंजिबल ॲसेट आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. सेम प्रॉब्लेममध्ये आपल्याला हाच डेटा यूज करून कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट या मेथडने सुद्धा आपल्याला सॉल्व करायचं, ते आता आपण बघूया. आता सुपर प्रॉफिटसाठी जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला माहिती काय काय करायला लागेल, आधी ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागेल, नॉर्मल प्रॉफिट काढायला लागेल. यातला ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला रेडीमेड दिलेला आहे, मग आता आपल्याला काय काढायला लागणार, नॉर्मल प्रॉफिट काढायला लागेल. मग नॉर्मल प्रॉफिटचा आपला फॉर्म्युला काय आहे, तर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, ओके. मग आता कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला किती दिलं होतं, तर 60,000 दोघांचं मिळून, इंटू नॉर्मल रेट ऑफ किती आहे 10%, म्हणजे नॉर्मल प्रॉफिट किती आला तुमचा 6,000. मग या पार्टनरशिप फर्मचा नॉर्मल प्रॉफिट 6,000 आहे आणि ॲव्हरेज प्रॉफिट किती दिला आहे, ऑलरेडी दिला आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, 9,000. मग आता आपण सुपर प्रॉफिट काढणार. तर सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे 9,000 विच इज डायरेक्टली गिवन इन द प्रॉब्लेम, आणि नॉर्मल प्रॉफिट आला 6,000, तर तुमचा सुपर प्रॉफिट आला 3,000. ओके. आता आपल्याला कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल काढायचं आहे. त्याचा शेवटचा जो पार्ट आहे तो काय, तो गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय NRR, बरोबर आहे. मग तुमचा सुपर प्रॉफिट किती आला आहे 3,000 इंटू 100 अपॉन NRR किती आहे तुमचं 10. कट झालं तर तुमचा आन्सर किती आलं 30,000. दिस इज युअर गुडविल ॲज पर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. आता आपलं या मेथडनी गुडविल किती आलं आहे 30,000 आणि मगाशच्या मेथडनी गुडविल किती आलं आहे 30,000. तिथे हाच पार्ट मला सांगायचा आहे की तुम्ही कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी जा किंवा कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडनी जा, दोन्हीकडचं गुडविल हे सेमच येतं. हा याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये असा प्रॉब्लेम येईल की तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन करा कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथडनी, म्हणजे स्पेसिफिकली काही मेन्शन केलं नाही, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की दोन्ही मेथडनी आपल्याला प्रॉब्लेम करायचा आहे, कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ॲज वेल ॲज कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. ठीक आहे. आता इथे हा प्रॉब्लेम आपला संपला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यातला अजून एक पुढचा प्रॉब्लेम बघणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आठवणीने करा. त्याचप्रमाणे त्या व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर तुम्ही जाल. तिथे
तुम्हाला हा पूर्ण कोर्स किंवा पूर्ण सब्जेक्ट एकदम नॉमिनल फीजमध्ये, रिजनेबल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि एनरोल नक्की करा. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.